होईल। सध्या इथे शांतता आहे। सगळे लोकांना हेच आव्हान आहे की आपला जो तुमचा हक्क आहे वोटिंग करण्याचा ते तुम्ही बजवा आणि शांततेत आपला मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली पाहिजे, याच्यावर सगळ्यांचं लक्ष राहिलं पाहिजे। किती लोक यामध्ये जखमी झाल्याची काय माहिती आहे? दगडफेक मोठ्या प्रमाणात एक तर कंप्लेंट आली तर तुम्हाला सगळं त्यामध्ये डिटेल सांगता येईल, पण आपला जो CCTV फुटेज वगैरे आहे, जो व्हिडिओज आहे त्याच्यावर ॲनालिसिस करून जो लीगल कारवाई आहे ते पोलीस करणार आहे। शांततेसाठी काय आव्हान असणार साहेब? शांततेसाठी हेच आहे, सगळे लोकांना शांततेत आपला वोट करा। कुठलाही इश्यू आला तो पोलिसांना कॉन्टॅक्ट करा, इलेक्शन कमिशनच्या लोकांना कॉन्टॅक्ट करा। गेवराईमध्ये आता काही विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केलाय, वाढवला काही? तिथे आपले SDPO आहे, ॲडिशनल SP साहेबांची इथे व्हिजिट झाली होती। मी पण इथे आलेला आहे। इथे आम्ही एक्स्ट्रा एक RCP दिलेली आहे। असे गोंधळ घालणाऱ्यांना काय पोलीस प्रशासनाचा इशारा? सिंगल वर्ड आहे, जे कोणी इथे करत आहे आम्ही कोणालाही त्यामध्ये बक्षणार नाही। सगळ्यांवर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याच्यानंतर तडीपार आणि MPDAची सुद्धा कारवाई होईल। थँक्यू सर। गेवराईमध्ये विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण पवार समर्थक आमने सामने आलेले होते। जयसिंह पंडित आणि युद्धजित पंडित हे आमने सामने आले। या संदर्भात आता पोलिसांनी माहिती दिलेली आहे। रायगडमध्ये गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये राडा झालेला आहे आणि विकास गोगावले शिवाय सुशांत जांभरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी सुद्धा झालेली आहे। सुशांत जांभरे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली। सुशांत जांभरे यांच्या सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांनी चोप दिला। हे मला महाराष्ट्र शासनाने आज सांगावं। मी आत्ताच माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना कळवलेलं आहे। आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे। 4 गाड्या तिथं उभ्या आहेत। मी पोलिसांना सांगितलं ह्या गाड्या जप्त करा, गाड्या कुठल्या आहेत याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार। आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय आज शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते। तर विकास गोगावले आणि सुशांत जांभरे यांच्या समर्थकांमध्ये राडा झालेला आहे। सुशांत जांभरे यांच्या वाहनाची तोडफोडही करण्यात आलेली आहे। रायगडमध्ये गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये राडा झाला आणि थेट घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गोगावले देखील त्या ठिकाणी पोहोचले असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आपण पाहू शकतोय वाहनाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्या दरम्यानची दृश्यही समोर आली। महाडमधला जो राडा आपण म्हणतोय, जी हाणामारी झालेली आहे त्याची भरतशेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे। आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरतशेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकासशेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे। पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे। पण वर्षभरात वेळीच या गोष्टी जर नेते मंडळींनी थांबवल्या असत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये आमच्या लोकांना समन्वय साधण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि वेळीच ह्या सगळ्या गोष्टी न घडल्यामुळं त्याची आज मारामारीमध्ये रूपांतर झालं। त्याच्यामध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे नक्की तपास केला पाहिजे। पण नाहक विकास गोगावले आणि भरतशेठ गोगावले यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही। संजय गायकवाड यांच्याकडून बोगस मतदान सुरू, काँग्रेसने हा आरोप केला। ग्रामीण भागातून लोकांना आणून बोगस मतदान केलं जात आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून गुंडगिरी सुरू असल्याचं हर्षवर्धन सपकाळांनीही म्हटलं। आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यानं पोलिसाला शिवीगाळ केली आहे। दमदाटी करत बोगस मतदाराला पळवून लावलेला आहे। एकनाथ शिंदे गटाने तर गुंडागर्दी लावलेली आहे। थेट आमदाराच्या घरातील लोक पोलिसांना लोटपाट करण्याच्या अत्यंत संतापजनक घटना देखील घडलेल्या आहेत। त्यामुळे अशा लोटपाट करणाऱ्यांवर, बोगस मतदान करणाऱ्यावर प्रशासन नेमके कोणते गुन्हे दाखल करणार
याकडे लक्ष हे लागून आहे. त्यांनी सदर रक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ या स्वरूपामध्ये पोलिसांनी काम करावं आणि प्रशासनाने देखील कुठल्याही परिस्थितीत बोगस मतदान होऊ नये ही त्यांच्याकडून असणारी आमच्या